या इथे पूज्य बनते पय्यानंदजी आणि त्यांचा संपूर्ण भिक्षू संघ आणि आपण सर्व जे जे बाबासाहेब आंबेडकरांना आपला बाप म्हणतात ती सर्व आंबेडकरी भीम जनता आज पहिल्यांदा मला लक्षात आलं की ते बोलत असताना लोक प्रचंड भाषण करतात परंतु उपवर्गीकरण काय हे आधी समजावून सांगण्याची गरज आहे। त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की पहिल्यांदा हा प्रश्न आंध्र प्रदेश वर्सेस ईव्ही चिनैया असा सुप्रीम कोर्टामध्ये आला आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा शेड्यूल कास्टच्या जातीमध्ये असं विभाजन करावं अशी तिकडच्या काही जातीने मागणी केली होती आणि 2004 ला सुप्रीम कोर्टामधलं 5 जणांचं बेंच होतं त्यांनी असा निर्णय दिला की हे अनुसूचित जातीची लोक ही एक जिन्सी आहेत यांच्यावरती पूर्वाश्रमी जे अन्याय झाले जे अत्याचार झाले ज्या पद्धतीने यांच्यावरती सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला हे सर्व एकाच प्रकारचे आहेत आणि त्यामुळं यांच्यामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही असा निर्णय त्या 5 सुप्रीम कोर्टाच्या जजेसने एक मताने दिला। त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आमचे बांधव सतत अशी मागणी करत होती की आमचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि त्यासाठी लवजी वस्तात अभ्यास कृती समिती एक बनवण्यात आली आणि त्यांनी या मातंग समाजासाठी 82 सूचना केल्या आणि त्या 82 सूचनापैकी 68 सूचना या महाराष्ट्र सरकारने स्वीकारल्या। त्याच्यातली 82 मध्ये एक सूचना होती उपवर्गीकरणाची ती त्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने फेटाळून लावली। त्यानंतर आपण पाहतो की 2014 ला या देशामध्ये बीजेपी सरकार येतं आणि मग आपण पाहतो की या देशामधलं जे आपण लोकशाहीचा एक खांब म्हणतो असं ज्या पद्धतीने एक न्याय व्यवस्था असते तिला कुठेतरी तिच्या न्यायामध्ये किंतु परंतु लोकांच्या मनामध्ये यायला लागतात त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे न्यायदानाबद्दल शंका उपस्थित केल्या जातात आणि त्याच्यातलीच एक शंका 1 ऑगस्ट 2024 रोजी ज्या पद्धतीनं 7 जणांचं बेंच बनलं आणि त्या 7 जणांच्या बेंचने 6 विरुद्ध 1 असा निर्णय दिला की उपवर्गीकरण करता येईल राज्यांना तो अधिकार असेल। खरं म्हणजे संविधानात बदल झाला नाही परिस्थितीत बदल झाला नाही तरी सुद्धा त्यांच्याच बेंच मध्ये असणारी एक जज लावेला तिवेरी हिने स्पष्ट म्हटलं की ज्या आधीच्या सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसने घेतलेली भूमिका योग्य आहे आणि त्या बेंचवर मी ठाम आहे परंतु 6 जणांच्या ज्याच्यामध्ये आमचा सुद्धा एक माणूस होता त्याने म्हटलं की नाही महाराष्ट्र सरकारला म्हणजे राज्य सरकारला तो अधिकार आहे उपवर्गीकरणाचा पण तो सुद्धा ऐच्छिक ठेवला आहे म्हणजे जबरदस्तीचा नाही प्रत्येक राज्यामध्ये असं उपवर्गीकरण झालंच पाहिजे असं काही नाही। पण दुर्दैवानं हा 1 ऑगस्ट 2024 ला हा निर्णय आला आणि त्यानंतर
ज्या माणसाने ही केस टाकली होती पंजाब सरकार विरुद्ध, खरं म्हणजे पंजाब हायकोर्टाने सुद्धा ही उपवर्गीकरणाची याचिका फेटाळली होती, परंतु पंजाब सरकारने मुद्दाम जाऊन ही उपवर्गीकरणाची याचिका सुप्रीम कोर्टापर्यंत नेली आणि त्याच्यातून हा निर्णय आला. आणि आपण पाहतो की हे जे जजमेंट आहे ते खरं म्हणजे संविधानाला धरून आहे असं वाटत नाही. कारण संविधान असं म्हणतं की भाऊ ना, जेव्हा या देशाचं संविधान बनत होतं तेव्हा 341 हे जे अनुसूचित जातीला ज्या जाती या कलमामध्ये घालण्यात आल्या त्याबद्दल बाबासाहेब असं म्हणतात की याच्यामध्ये कुठची जात घालावी, कुठची जात काढावी आणि त्याच्यामध्ये काही करायचं असेल तर त्याचा अधिकार संसदेला असावा आणि त्याचा आदेश करण्याचा अधिकार महामहिम राष्ट्रपतीला असावा. याचं कारण बाबासाहेब पुढे जाऊन म्हणतात की याचं कारण असं आहे, जर हा अधिकार राज्यांना दिला तर राज्य सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी नको त्या भानगडी करतील आणि संपूर्ण देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू शकतील. आणि आज दुर्दैवानं या देशातल्या सर्वोच्च पीठावर बसणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांचं विधान खरं करायचं ठरवलंय. त्यांनी मुद्दामून या देशामधल्या राज्यांना हे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिलाय आणि तो उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिलाय त्याचा फायदा प्रत्येक राज्यामध्ये सरकार आपली राजकीय पोळी कशी बाजता येईल यासाठी करतात. आज तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे, मग अशी एका वक्त्याने सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण पाहिलं, पहिल्यांदा देशाचा जर आपण मोठा कव्हरेज पाहिला तर आपल्या लक्षात येईल हिंदू मुसलमान हे मुद्दाम वाद लावले जातात. महाराष्ट्राचा कॅनव्हास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की त्या मुद्दाम ओबीसी वर्सेस मराठा वाद निर्माण केला जातो. आज सुद्धा गावामध्ये ओबीसी दुकाना मराठा जात नाही, मराठाच्या मैतीला ओबीसी जात नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये धनगर वर्सेस आदिवासी असा वाद मध्यंतरी मोठ्या प्रमाणात चिघळवण्यात आला आणि आज महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीमध्ये अबकड करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हे का होतंय? हे काय फडणवीस करतोय किंवा इथं नाही, तर इथं त्यांचे नागपूरचे जे रिमोट कंट्रोल आहेत ते सर्व कडवत आहेत. याचं कारण असं आहे, 3.5% राज्य करणं या देशामध्ये शक्य नाही. 3.5% जर राज्य करायचं असेल या महाराष्ट्रात आणि देशात तर त्यांना असे वाद लावलेच पाहिजेत, आपसामध्ये डोकी फोडायलाच लावली पाहिजेत, तरच ते तिथे सत्तेवर बसू शकतात. नाहीतर त्यांची उचलबांगडी करायला फारशी वेळ लागणार नाही. आणि हे त्याचं खरं कारण आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि त्यासाठी म्हणून त्यांना काय या मातंग समाजाचं प्रेम आहे वगैरे काही नाही. माझ्या मातंग समाजाच्या आमच्या बांधवांना सांगायचं आहे, आजपर्यंत या जातीवादी पक्षांनी ज्यांचा हात धरला आणि मोठे झाले त्यांचे काय वाटोळं लावलं तुम्ही पाहिलं. तुमचं काय करतील, कुठं तुम्हाला टाकतील आणि तुम्हाला कुठच्या म्हणजे परत काय वाजवायला लावतील ते सांगता येत नाही. त्यामुळं नको त्या माणसांच्या नादी लागू नका. आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्ही स्वाभिमान जगताय.
ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला सन्मान दिला, न्याय दिला, दुर्दैव असं की तुम्ही शिकलेले नाहीत. आणि त्यामुळे मी माझ्या बांधवांना सांगतोय, बऱ्याच जण इथं बोललं, कोणी काय बोललं, बाबासाहेब म्हणाले बाबासाहेब सूर्य आहे, तो जर थुंकणार असेल बाबासाहेब ती थुंकी त्याच्या तोंडावरच पडेल, तुम्ही कशाला. अरे जगामध्ये त्या बाबासाहेबाचं नाव आहे, या असल्या मूर्खांच्या तुकड्याने काही फरक पडणार आहे का. आणि त्यामुळं अशा मूर्खांच्या नादी लागण्यापेक्षा हत्ती चले अपनी चाल में कुत्ते तो भुगते रहेंगे, कोई फरक नहीं पडता. आणि त्यामुळं अशा पद्धतीने या मूर्खांच्या नादी लागू नका. ज्यांना अशांतता पसरवायची आहे, आमच्यामध्ये भांडणं लावायची आहेत, ते आज या पद्धतीनं त्यांच्यामधले काही आमच्यामधले काही गरळ उकळून उगाच एकमेकांमध्ये वैर निर्माण करू नका. उद्या परत एकदा आपल्याला गळ्यात गळा घालायचा आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, बीड मध्ये आता महिन्यापूर्वी दळवी नावाच्या एका मुलाला महाजन समाजाच्या अत्यंत निर्घुण पद्धतीने त्याच्या मालकाने खून केला. आमच्या बीडचे पुरुषोत्तम, आमच्या बीडचे पुरुषोत्तम वीर याने मला फोन केला, असं झालंय. मी म्हटलं ताबडतोब जा, त्याच्या कुटुंबाला भेट. तिथे आमचे कार्यकर्ते गेले, त्यांनी मला त्या मातेशी म्हणजे त्याच्या पत्नीशी बोलून दाखवलं. अत्यंत वाईट परिस्थिती, घराला धड टिनाचे पत्रे नाहीत आणि त्या मुलाचा खून करण्यात आला होता अत्यंत वाईट पद्धतीने, अमानुष पद्धतीने. एकही मातंगाचा कोणी लीडर तिथं पोचला नाही, ना कसबे पोचला, ना गोरखे पोचला, ना कोण आंबेडकरी कार्यकर्ता पोचला. त्यानंतर सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या लोकांशी मी अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांना ताबडतोबीने 4.25 म्हणजे अर्धे जे अॅट्रॉसिटीवर अर्धे पैसे मिळतात ते मिळून दिले. घरकुलची योजना तिची पास करून दिली. तेव्हा कुठे जाते तुमची, तेव्हा जातीसाठी माती नाही खात. तर या नको त्या लोकांच्या नाती लागून ही घाण माती खाण्याची का सवय लागलेली आहे. तेव्हा माझं आपल्या सर्वांना सांगणं आहे की आपली लढाई या देशामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, या देशामध्ये ही फार पूर्वीपासून 2500 वर्षापासून या देशामध्ये 2 शक्तींची लढाई चालू आहे. एक मनुवाद्यांची आणि त्याच्या उपर दुसरी बुद्धिवंताची. आणि ही लढाई अजूनही चालू आहे. बाबासाहेबांनी या देशामध्ये क्रांती केली, हे संविधान बनवलं. त्या दिवशी या देशामध्ये मनुवाद्यांनी प्रतिक्रांती करायला सुरुवात केली. आणि आज आपण पाहतो ती प्रतिक्रांती यशस्वी होते की काय, आपण त्यांची प्यादी होती का काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा माझं आपल्या सर्वांना सांगणं आहे की करता करविता वेगळा आहे. तुम्हाला एखाद्याचा दगड लागला म्हणून काय तुम्ही दगडाला मारणार आहात का, पण तो दगड फेकणारा कोण आहे तो शोधा आणि त्याला फटके देण्याची तयारी ठेवा, हे माझं आपल्याला सांगणं आहे. तेव्हा आपली लढाई या येड्या गवळ्यांची असू शकत नाही. आपली लढाई आज या देशामध्ये ज्याने परत एकदा या देशामध्ये 2500 वर्ष आपल्याला गुलाम करून अत्यंत माणुसकीहीन ज्याने आम्हाला दिलं, आणि आज परत ती स्वप्न पाहतात की याला गुलाम करायचं आहे. अरे तुम्हाला गुलाम करायचं असलं तरी आम्हाला गुलाम व्हायचं नाही, आणि त्यासाठी आपली लढाई आहे की तुम्ही भले आम्हाला गुलाम करण्याचा प्रयत्न करत असाल, पण शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेली तर एवढंच मी सांगतो या मनुवाद्यांना, महात्मा गांधीचा वध झाला असं तुम्ही म्हणता, तुमच्या माणसाने केला, नथुराम गोडसेने म्हणून वध झाला, खरं म्हणजे खून झाला. तेव्हा तुमची काय महाराष्ट्रात परिस्थिती झाली होती, किती पैताभुई थोडी झाली होती ती आठवा, आणि नंतर आमच्या वाट्याला जा. मी स्पष्ट सांगतो, त्यांना तुम्ही निरोप द्या म्हणजे त्यांना कळेल आम्ही काय आहोत. जेव्हा ही परिस्थिती त्यांना परिस्थिती जाणीव होईल
त्या मला माहिती आहे की ते शेपट्या घालून तुमच्या पाठीमागे लागतील. आज ही जी लढाई चालली आहे ही अत्यंत अटीतटीची लढाई चाललेली आहे. तुम्हाला वाटत असेल की काही नाही, की आपल्या उपवर्गीकरण आपलं आरक्षण खाण्याचा प्रयत्न करतात, तेवढं सोपं नाही आहे. त्यांना या देशामधलं बाबासाहेबांचं आरक्षण नुसतं संपवायचं नाही आहे, तर अटल बिहारी वाजपेयी जेव्हा या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हाच त्यांनी संविधानाची समीक्षा करण्याची कमिटी बनवली आणि तेव्हापासून म्हणजे 2009 पासून या संविधानाचा बदल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि तो त्यावेळेस सुद्धा आपण हाणून पाडलाय. आज सुद्धा उपवर्गीकरणाचा हा प्रश्न घेऊन ते चेक करतायत तुम्ही किती जागृत आहात. उद्या संविधान हात घातला तर काय होईल हे त्यांचं एक प्रकारचं चाचपण असतं. आपण पाहिलं असेल की देशामध्ये त्याने ख्रिश्चनांचे काय हाल केले. त्यांच्या फादरना जिवंतपणे जाळण्यात आलं मणिपूरमध्ये. त्यांचे अनेक चर्चेस उद्ध्वस्त केले. आमचा प्राईम मिनिस्टर अख्ख्या जगभर फिरतो, पण अजून मणिपूरला जाता येत नाही त्याला. त्यानंतर मुसलमानाचं पाहिलं काय पद्धतीने त्यांची घरं तोडली जातात, बुलडोझर तोडलं जात आहे. त्याने तुमच्यावरती सुद्धा प्रयोग करून पाहिला. भीमा कोरेगावला तुमच्यावरती अचानक हल्ला करून पाहिला, पण तुम्ही ज्या पद्धतीने तोंड दिलं 30 जानेवारीला का महाराष्ट्र बंद करून टाकलात आणि त्यांना दाखवलात ही भीमाची औलाद आहे. जर तुम्ही आम्हाला हात घातलात तर तो हात तोडून टाकल्याशिवाय राहत नाही, एवढी ताकद आमच्यामध्ये आहे. आणि त्यामुळंच आता त्यांना वाटायला लागलं की आता आपल्याकडे एवढी मेजॉरिटी आलंय, आता ही भीमाची औलाद कुठंतरी थंड पडलेली आहे. आणि म्हणून हा उपवर्गीकरणाचा प्रयोग करून ते पाहताय की काय यांची रिॲक्शन आहे. परंतु आज या इकडे असणाऱ्या परभणीमध्ये, मुंबईमध्ये आणि आता या लातूर मध्ये तुम्ही दाखवून दिलेलं आहे आंबेडकरी जनता ही आता गप्प बसणार नाही. अरेला कार ऐकल्याशिवाय भले सत्तेमध्ये कोणी असो रस्त्यावरची लढाई लढायला सज्ज झालेली आहे. आणि ती जिल्ह्यामध्ये आमचे आता मोर्चे निघत आहेत. आणि तरी तुमच्या बोलवित्या धड्याच्या हुकमावर तुम्ही उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला तर याद आमच्याशी आहे. उद्या तुमचं काय झालं त्याची जबाबदारी आमची नसेल, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही सुद्धा आता कामाला लागा. येणाऱ्या काळामध्ये संघर्ष मोठा आहे. या देशामध्ये एक वेगळं वातावरण आहे, ते तुम्हाला दिसत नाही आहे. या देशामध्ये बाबासाहेबांनी शांतीने क्रांती केली, पण पुढची क्रांती कशाने होईल माहित नाही. त्यासाठी तयारीला तयार असू द्या. तुमची पूर्वजांची हिस्ट्री, तुमची परत एकदा तुमचा जो इतिहास आहे तो इतिहास परत एकदा तुम्ही वाचायला सुरुवात करा, उजळणी करा, जेणेकरून या इथं येणाऱ्या संघर्षाला तुम्ही तोंड द्याल. आणि या खऱ्या अर्थानं हे जे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे वातावरण चालू केलेलं आहे, दलितांविरुद्ध, अल्पसंख्याकांविरुद्ध, त्याला आज सर्वच तुम्हाला सांगू इच्छितो. फक्त अनुसूचित जातीतील लोक तुमच्याकडे पाहत नाही, तर आज या देशातला मुसलमान समाज सुद्धा तुम्हाला नेतृत्वासाठी आवाहन करत आहे. या देशातला ख्रिश्चन समाज सुद्धा त्यांना वाचवण्यासाठी आंबेडकरी चळवळीकडे वाचून बघत आहे. आपण एक झालो
तर ही सर्व मंडळी एक होणार आहेत. एक प्रचंड ताकद या देशामध्ये बाबासाहेबांच्या नावानं उभी राहणार आहे. कारण आज या देशामध्ये मनोवाद की बाबासाहेब आंबेडकर एवढाच वाद आता राहिलेला आहे. इतर सर्व समाप्त झालेले आहेत, ते लक्षात घ्या. आणखी बरंच समाप्त करत आहेत, राहणार आहेत तो फक्त आणि फक्त मनोवाद वर्सेस आंबेडकरवाद. आणि त्याच्यासाठी आपण सर्व आंबेडकरवाद्याने अत्यंत सज्ज व्हावं आणि येणाऱ्या या पुढील काही वर्षामध्ये या देशाचं जे चित्र बदलणार आहे, या देशामध्ये एक वेगळा विचार, एक वेगळी क्रांती जी बाबासाहेबांनी आपल्या लोकशाही केली, त्याच्यावरती आपल्याला जर खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब करायचं असेल तर एक जिद्सी एक दिलानं आज आपण आहोत त्याच पद्धतीने एकत्र येऊन या देशातल्या बाबासाहेबांनी तुम्हाला निरोप जाताना सांगितलं होतं, जा लिहून ठेवा या तुमच्या घरांवर, तुम्हाला सत्ताधारी व्हायचं आहे. आज ती वेळ आलेली आहे. फक्त तिला योग्य नेतृत्व आणि योग्य दिशा देण्याची एवढीच गरज आहे. तेवढा प्रयत्न आपण करत आहोत. आज खरं म्हणजे हे जे काही मनुवाद्यांचे काही जे काही प्लॅन होते, आंबेडकर चळवळीला उघडं पाडणं आणि संपूर्ण एससीला एकत्र करून आंबेडकर वाद्यांविरुद्ध लढवणं, हा त्यांचा जो प्लॅन होता तो आपण सबसे त्याच्या तोंडावर आपटलेला आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला परत वेगवेगळे ते कपट कारस्थानं करतील. कारण त्याने कपट कारस्थाने एकेकाळी या देशामध्ये असणारा बौद्ध धम्म सुद्धा संपवला, नामो निशाण नाही ठेवलं. ते ब्रिटिश आले नसते तर इथे भगवान गौतम बुद्धाचा बौद्ध धम्म होता हे सुद्धा कळलं नसतं, एवढा संपवला. त्यामुळं ही मंडळी कपटकारस्थानी आहेत, षडयंत्री आहेत. यांना तोड देण्यासाठी आपण सर्वजण एक दिलानं एक विचारानं आणि अत्यंत मजबूतपणे ताकदीनं लढलं पाहिजे. आणि ही काळाची गरज आहे. आज जर आपण मागे पडलो, ज्या पद्धतीनं पूर्वी आमच्या पूर्वजांना गुलामगिरी आल्या, ती गुलामगिरी परत यायला फारसा वेळ लागणार नाही. तेव्हा हे आव्हान, हे मोठं आव्हान आहे. आपण सर्वजण अत्यंत ताकदीनं पेलूया. एकट्या बाबासाहेब आंबेडकरांना ह्यांना 12 आट्याचा भाव दाखवला आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला माना सन्मानाचं जीवन दिलं. आज या अनुसूचित जाती जमातीमध्ये 2 कोटी लोक आहेत. एवढे एकत्र आले तर काय मोठा चमत्कार महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो याचा विचार करा. आणि म्हणून आपल्या सर्वांना मत सांगणं की हे अत्यंत महत्वाचा काळ आहे. आयुष्यामध्ये पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत. कारण हे उपवर्गीकरण झालं तर तुम्हाला मी सांगतो की तुमच्या 20-25 वर्ष एकही माणूस सरकारी, निम सरकारी किंवा नगरपालिकेमध्ये नोकरी लागणार नाही. अशा पद्धतीचं हे संपूर्ण कपट कारस्थान शिजलेलं आहे. तुम्हाला परत एकदा या इथं असणाऱ्या ज्या जाती एससी मधल्या पुढे गेल्या त्यांना पाठीमागे आणण्याचं एक कपट कारस्थान आहे. हे वेळीच ओळखल्यामुळं आम्ही कामाला लागलो. आपण सुद्धा प्रामाणिकपणे आमच्या बरोबर साथ द्या एवढीच विनंती करतो. कारण ही लढाई एका मोर्चाने संपणार नाही आहे. ही लढाई आपली पुढे कंटिन्यूअस राहणार आहे. त्यासाठी आपल्याला सर्वांनी लढण्यासाठी सज्ज व्हा एवढंच आवाहन करतो. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, जय संविधान.